गुरुचरित्र पारायणात लागणारे साहित्य पाहू. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पुस्तक. गुरुचरित्रचे 1 ते 53 अध्याय असलेले पुस्तक पाहिजे. जर तुम्हाला हवे असेल असे पुस्तक तर कमेंटमध्ये लिंक आहे, तेथून घेऊ शकतात. पुस्तक ठेवण्यासाठी पोथी स्टँड किंवा चौरंग किंवा पाट असावा, कारण पुस्तक वाचायला 2 ते 3 तास लागतात आणि हातात जास्त वेळ धरून ठेवता येणार नाही. म्हणून जर तुम्हाला पोथी स्टँड किंवा पाट किंवा चौरंग हवे असेल तर कमेंटमध्ये लिंक आहे, तेथून ऑर्डर करू शकतात. पारायण करताना आसनवरती बसावे, म्हणजे चटई असावी. दर्भा गवतापासून बनवलेली नैसर्गिक कुशा चटई, यावर बसून ध्यान केल्याने मन शांत आणि स्थिर राहते. अशी जर दर्भाची चटई हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक आहे. वाचन झाल्यावर पुस्तक कपड्याने झाकून ठेवावे. लाल किंवा पिवळ्या कपड्यात, कोणत्याही रंगाचा चालेल. जर तुम्हाला हवं असेल तर कमेंटमध्ये लिंक आहे. किंवा तुम्ही घरातला चौकोनी ब्लाऊज पीस सुद्धा 10-20 रुपयाचा घेऊ शकतात पुस्तक ठेवण्यापुरता. माळ जप करण्यासाठी लाल चंदनाची माळ किंवा मंत्र काउंटर मशीन वापरू शकतात, ज्यात मंत्र मोजू शकतात. म्हणजे 1 माळेत 108 जप होतात, तर मशीनमध्ये किती जप झाले ते दिसेल. जेव्हा 108 मशीनमध्ये दिसेल तेव्हा समजायचे की आपली 1 माळ जप करून झाली. ज्यांना गुरुचरित्र वाचन करणे शक्य नसेल त्यांनी स्वामी चरित्र वाचावे. यात 21 अध्याय असतात. यासाठी नियम नसतात, म्हणून हे तुम्ही रोज वाचले तरी चालेल. जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत पुस्तक हवे असेल तर कमेंटमध्ये लिंक आहे, तेथून ऑर्डर करू शकतात. सप्ताह काळात विष्णू सहस्त्रनाम वाचन केले जाते. यात विष्णूचे 1000 नावे असतात, जे वाचल्याने आपले पाप कमी होते. जर तुम्हाला हे विष्णू सहस्त्रनामाचे पुस्तक हवे असेल तर कमेंटमध्ये लिंक आहे, तेथून ऑर्डर करू शकतात.